Hello. Good evening all. Am I audible, visible? Hello Gayatri. Thank you for joining me. Thank you. So hope I am audible and visible. Okay. Hello Sampada. Hello Bhumika. सो मला इकडे 6 लोक दिसत आहेत, पण इकडे रिक्वेस्ट मध्ये 3-4 लोक दिसत आहेत. सो जास्त वेळ न घेता आजचं सेशन चालू करूया. आजचे आपले गेस्ट आहेत. तुम्ही आज अशा व्यक्तीला भेटणार आहेत ज्याचा बिझनेसशी काहीही संबंध नव्हता. बिझनेसमध्ये काय बोलायचं किंवा कसं बोलायचं समोरच्याशी हे तिला काहीही कल्पना नव्हती. पण त्यानंतर तिनं बिझनेसमध्ये तिच्या व्यवसायामध्ये इतका जबरदस्त हे घेतला, भरारी घेतली, जसं काय फिनिक्स पक्षी, जिनं परत तिनं मागं वळून पाहिलंच नाही. सो चला आज भेटूया. एनस्टार लॉजिस्टिकची सर्वसेवा इंटरनॅशनल कुरिअरसाठी खास ओळख असलेली निशिगंधा मुजुमदार शाळीग्राम यांनी त्यांचं ध्येय निश्चित केलं आणि ते गाठण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. सो त्याच मेहनतीमुळे आज त्यांचे फीडबॅक खूप सुंदर असे पाहायला मिळत आहेत आणि त्यांची स्टोरी नक्कीच सगळ्या लोकांसाठी, सगळ्या मेंबर्ससाठी एक प्रेरणादायी स्टोरी असणार आहे. सो नक्की हा निशिगंधाला आपण भेटूया. खूप लोक जॉईन होत आहेत. थँक्यू सो मच. निशी आहे का पहिले बघूया. हो निशी अजून जॉईन होतीये. सो गायत्री प्लीज निशीला सांग जॉईन होण्यासाठी. सो बॅक टू बॅक 3 इंटरनॅशनल कुरिअरचे जे आहेत मेंबर्स आहेत त्यांना आपण घेतोय सर्व्हिस इंडस्ट्रीवाले. पण काय झाले, मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. सो अशा प्रकारची ट्रस्टवर्दी सर्व्हिस खूप कमी पाहायला मिळते. त्यामुळे आपण घेतोय आणि बऱ्याच लोकांना, नातेवाईकांना, फ्रेंड्सला इंटरनॅशनली त्यांना काही फराळ पाठवायचा असतो. बरोबर दिवाळीच्या दिवशी मिळावा असं त्यांची इच्छा असते. आणि आत्ता जर तुम्ही कुरिअर केलं तर त्यांना निश्चितच दिवाळीच्या दिवशी किंवा दिवाळीच्या पिरियडमध्ये त्यांना मिळेल. म्हणून आम्ही काय करतोय की 15 दिवस आधी हा प्लॅन करून त्यांचं लाईव्ह घेतोय. सो एकदा ट्राय करूया. निश्ची आली आहे का? सो प्लीज गायत्री, प्लीज तिला फोन करून सांग की तुला लाईव्ह पाहावं लागेल, त्याच्यानंतर तुला मी इन्व्हाइट करू शकते. सो बाकी कसे काय म्हणतात सगळेजण? विद्या, अश्विनी करूंगी, खूप ऍक्टिव्ह हो अश्विनी. हॅलो पायल पवार, हॅलो शीतल, हॅलो श्वेता, हॅलो वसुधा, हॅलो प्रीती, हॅलो वैशाली येतराज, हॅलो स्वप्नगंधा सचिन. तुझे लाडू अजूनही आठवतात. तू कुठं गायब झालीयस मला सांग. ग्रुपवरही पोस्ट दिसत नाहीये तुझी. हॅलो भूमिका, काम करत करत पाहत असशील निश्चितच. गायत्री, तू ट्रॅव्हलिंग करत बघत असशील फॉर शुअर. हॅलो रुपाली. सो आत्ताचा रिसेंटचा लास्ट संडेचा प्रोग्राम, सॅटर्डेचा प्रोग्राम खूप सुंदर झाला. बाकी कशी काय आता असशील निश्चितच. गायत्री, तू ट्रॅव्हलिंग करत बघत असशील. सॉरी. सो हॅलो अश्विनी कुलकर्णी.
मी वेट करते की आमची होस्ट गेस्ट निशी जॉईन व्हावी. अच्छा, निशी जॉईन झाली आहे. निशी निशी तू इन्व्हाइट पाठवू शकत असेल तर पाठव, कारण मला तू इथं गेस्ट लिस्ट मध्ये दिसत नाहीयेस. सो ऍड टू लाईव्ह दाखव कर. येस, लाईव्ह आहे निशिगंधा, पण मला तिला इन्व्हाइट करता येत नाहीये. ओके, सो सॉरी, आता थोडासा वेळ जातोय कारण ती मला दिसत नाहीये. हॅलो स्मिता पाटील. निशी प्लीज मला हे कर, इन्व्हाइट पाठव, म्हणजे मी तुला एक्सेप्ट करेन. सध्या फक्त नाचणीचे लाडू करायचा विचार करते आहे, पण डिलिव्हरीचा प्रॉब्लेम होतोय म्हणून जवळपासच देते. ओके, सो माझी आई आली आहे पुण्यामध्ये आणि तिनं लाडू खाल्ले होते तुझे. सो ती अजूनही आठवण काढते की ती तुझी फ्रेंड आता लाडू करत नाही का. मला करते, पण आता ती माझ्यापासून खूप लांब राहते, त्यामुळं कनेक्ट होत नाही आम्ही लवकर. एक्स्ट्रीमली हो, एक्स्ट्रीमली सॉरी. ऍक्च्युली गेस्ट हे होत नाहीये. हॅलो कांचन. हॅलो अर्चना मसालकर पाटोळे. हॅलो दीपिका वाघ. सो मला निशी शालिग्राम दिसतच नाहीये लिस्ट मध्ये. आपण पोहोचूयात ना मॅम लड्डू तुमच्यापर्यंत. येस मावशीना नमस्कार, मी कॉल करते उद्या. येस, हो हो हो. स्वप्नगंधा तू येरवडामध्ये राहते वाटतं आणि आम्ही राहतोय वडगाव शिरीमध्ये. हॅलो स्वाती, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. हा, सो फायनली मला गेस्ट दिसते. हॅलो योगिता. सो निशी ऍड होतीये. हॅलो निशी. हॅलो. फायनली यू आर हिअर विथ मी. येस येस, फायनली आय एम हिअर. सो कसं वाटतंय तुला? ऐकायला येतं ना व्यवस्थित? येस, क्लिअर आहे, क्लिअर आहे. हा, येस. कसं वाटतंय तुला आज? इतकं छान वाटतंय ना, काय सांगू. मी सकाळपासून ऍक्च्युली कामच करतेय, कामच चालू आहे. मी जस्ट 5-10 मिनिटं झाले असेल मी घरी पोहोचली. बर. सो इतकी एक्साइटमेंट होती की मला असं झालं होतं की मी कधी एकदा घरी पोहोचतेय आणि मी तयार होऊन बसतेय. बट कामांमध्ये कसा वेळ निघून गेला कळलंच नाही आजचा. मलाही असं वाटत होतं की आजचं होस्टिंग मला दुसऱ्याला द्यावं लागतं, पण फॉर गॉड ग्रेस आज झालं की म्हणलं चला आता निशीचं आपल्याला घेता येईल. आणि मी ट्राय करते की सगळ्या मेंबर्स सोबत मी कनेक्ट झाले की मला थोडीशी कसं पर्सनली सगळ्यांची टच आहे, सो त्यांची सगळ्यांची माहिती असते. जसं तू बिझनेस मध्ये ग्रोथ केलीयस की सुरुवातीपासून जी अशी फिनिक्स सारखी भरारी घेतलीयस, सो इतकी सुपर तुझी प्रेरणादायी स्टोरी खूप सगळ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि ती खूप चांगल्या प्रकारे मला माहितीये.
सो बाकी होस्ट आल्यानंतर तुला ऍज अ क्वेश्चन्स वगैरे सांगेल, विचारेल किंवा क्वेश्चन आन्सर राऊंड होईल. पण त्यापेक्षाही काहीतरी पर्सनल टच असतो ना, तो खूप मस्त असतो. म्हणजे खूप भारी वाटतं की यार कोणीतरी आपल्याला खूप आतमधून ओळखतंय. सो त्यासाठी म्हणलं की आपणच घेतलं पाहिजे हा लाईव्ह. सो मी पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करते. ऑलरेडी आपण खूप लेट झालोय. अ कम्प्लीट सोल्युशन फॉर लॉजिस्टिक ही टॅगलाईन कशी आली? ऍक्च्युली या टॅगलाईन मध्येच सगळं आहे. अ कम्प्लीट सोल्युशन फॉर अ लॉजिस्टिक. सो लॉजिस्टिक म्हणजे काय, एका जागेवरनं दुसऱ्या जागी काहीही सामान, कुठलंही सामान देणं, हेच आहे. सो असंच आपण एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस पर्यंत आपण सगळ्या प्रकारचे सामान देतो, सो दॅट की ते कम्प्लीट सोल्युशन फॉर लॉजिस्टिक. त्याच्यामध्ये आपण अजून एक इंटरनॅशनल ट्रेड जनरेशन हा एक पण भाग आहे. त्याच्यामध्ये काय करतो आपण, जे इंडियातले ट्रेडर आहेत किंवा एक्सपोर्टर आहेत, सो त्यांना इंटरनॅशनली ग्रो कसं ते होता येईल, त्यांच्यासाठी आपण इंटरनॅशनल क्लायंट शोधून त्यांचं एक्सपोर्ट करण्यासाठी पण मदत करतो. सो दॅट स्टार्टिंग फ्रॉम द कस्टमर टू सेंडिंग द गुड्स टू फॉरेन कंट्री. सो ह्याच्यासाठी आपलं जे टॅगलाईन आहे की अ कम्प्लीट सोल्युशन फॉर अ लॉजिस्टिक. तुम्ही इथे या आणि एकाच रूफ खाली सगळं काही सोल्युशन्स घेऊन बाहेर पडा. करेक्ट. अच्छा. कारण जनरली आता कसं असतं की आपण प्रत्येक ठिकाणी असं दहा ठिकाणांसाठी आपण नाही जाऊ शकत. सो जर एकच 3-4 गोष्टी एकाच ठिकाणी मिळत असतील तर वाय नॉट. सो कस्टमर पण विचार करतो त्याच्यासाठी. सो खूप लोक टॅग करतायत. हॅलो नेहा, बरेच लोक आपल्याला पाहत आहेत. हॅलो स्वाती, हॅलो पूर्णिमाजी, हॅलो स्मिता पाटील. थँक्यू स्वाती, खूप लोकांना टॅग केले. हॅलो योगिता, थँक्यू फॉर कनेक्टिंग विथ अस. हॅलो प्रेरणा. सो थँक्यू फॉर जॉईनिंग. सो जसं इंटरव्ह्यू वाला विचारतोय असं थोडंसं पाठीमागं सर, म्हणजे हा जो गॅप आहे ना तो कमी होईल आणि तू ऍटलीस्ट एवढं दिसशील. थोडंसं पुढे ये. येस येस. येस, आता कम्प्लीट दिसत असेल. आता क्लिअर दिसतोय. सो जसं इंटरव्ह्यू वाले विचारतात की तुम्हाला हा जॉब का द्यावा, तर यन स्टार लॉजिस्टिक आम्ही का निवडावी, ही सेवा का निवडावी, ह्याच्याबद्दल तू काय सांगशील? काय स्पेशालिटी आहे, काय युएसपी तुमची? येस, स्पेशालिटी अशी आहे की आम्ही सगळ्यांना पर्सनली टच देतो. म्हणजे काय करतो, तर प्रत्येक कुरिअरचं आपण डिटेलमध्ये जाऊन जर का कुठे अडकलं असेल तर आमचे काही सोर्सेस आहेत त्या कंट्रीज मधले. सो त्यांना आपण डायरेक्टली विचारतो की काय ऍक्च्युली प्रॉब्लेम आहे. सो त्या कंट्रीज मधले काही जे स्पेशलिस्ट आहेत ते आपल्याला डायरेक्टली कनेक्टेड आहेत. सो दॅट आपल्याला सोल्युशन पण पटकन मिळतं की कुठे अडकलं आहे किंवा काय झालं आहे. जसं की मी एक्झाम्पल देईन की काही दिवसापूर्वी आमची शिपमेंट जर्मनीमध्ये क्वारंटाईन होती. ती जवळपास 5 ते 6 दिवस क्वारंटाईन मध्ये होती आणि त्याचं अपडेटच कळत नव्हतं. सो आमच्या जर्मनी मधल्या माणसाला मी डायरेक्टली फोन केला, मी विचारलं. सो मला कळालं की ते क्वारंटाईन आहे. पण ते क्वारंटाईन कशासाठी आहे, तर त्याच्या आतमध्ये त्यांना असं काहीतरी वाटलं की काहीतरी असू शकतं, म्हणून त्यांनी 5 दिवस ते कस्टम मध्येच ठेवलं. पण ते जेव्हा कस्टम मध्ये राहतं तेव्हा त्याचं अपडेट काहीच मिळत नाही आणि कोणालाच मिळत नाही. म्हणजे जरी आपण ऑनलाईन किती मेसेजेस केले किंवा तिथल्या कुठल्याही नंबरला कॉल केले तर दे विल नॉट आन्सर. सो दॅट इज द स्पेशालिटी की आम्ही प्रत्येक कस्टमरचं जर काही असं झालं असेल तर आम्ही शोधतो, आम्ही त्याच्यासाठी मेहनत घेतो. सो दॅट्स वाय यू कॅन चूज द एनस्टार लॉजिस्टिक. तर तुम्हाला सगळीकडच्या खास खळग्या माहिती आहेत की जर कुठं फसल्यानंतर कोणाला कनेक्ट करायचं आणि कसं ते काढून घ्यायचं, आपलं कुरिअर कसं क्लायंट पर्यंत पोहोचवायचं. सो हे सगळे खास खळगे माहित असल्यामुळे तुम्ही बरोबर तुम्हाला माहितीये की ट्रॅकिंग करून बरोबर कुठं अडकलंय आणि का अडकले, त्याचं रिझन काय, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. सो व्हेरी गुड. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की ट्रान्सपरन्सी नसेल, की आपल्याला माहितीये आपण 15 दिवस झाले कुरिअर पाठवले पण तिथं पोहोचलेलंच नाहीये. सो ह्यावेळेस सगळेच पॅनिक होतात. पलीकडचाही पॅनिक होतो, इकडून पाठवणारा पण पॅनिक होतो. सो म्हणजे म्हणजे खूप चांगली युएसपी आहे तुमची. सो माझा ऍक्च्युली पुढचा प्रश्न हाच होता की इंटरनॅशनल कुरिअर करताना ग्राहकांना आलेला प्रश्न म्हणजे प्रश्न हा
इन्स्टा लॉजिस्टिकनी कसा सोडवला? सो हा, ऑलरेडी जसं मी हो आताच बोलले सांगितलं. होते येस की येस. हा, जर्मनीचं एक्झाम्पल घेतलं. मी आता एक पोलंडचं एक्झाम्पल देते. सो जे माझे कस्टमर होते त्यांनी फर्स्ट टाइमच पोलंडला केलं होतं आणि त्यावेळेला पोलंड म्हणजे इस्रायल आणि रशिया हे युद्ध चालू होतं आणि ते प्रचंड प्रमाणात होतं. सो त्यांना पण एक भीती होती की अरे माझं पोलंडला पोहोचेल तर नक्की व्यवस्थित पोहोचेल का नाही. आणि लिटरली 15 दिवस ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते, मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि त्यांचं फायनली त्यांच्या मुलीकडे ते पोहोचलं. आणि जेव्हा त्यांनी बघितलं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, जरी 15-20 दिवस गेले असले तरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. त्यांनी मला रिप्लाय केला, मॅडम सो सॉरी, तुम्हाला खूप त्रास दिला, पण माझं पहिलंच शिपमेंट होतं त्यामुळे मला एवढं टेन्शन होतं. सो इथून पुढे निश्चिंत राहू, आम्ही कुठल्याही गोष्टी तुम्हाला डायरेक्टली देऊ. सो तसे आपण त्यांच्या जवळपास 5 ते 6 शिपमेंट सक्सेसफुली केलेले आहेत. येस. एक्सलेंट. हॅट्स ऑफ टू यू. सो प्रेक्षका म्हणणं म्हणजे मेंबर्स म्हणणं एक मेसेज क्वेश्चन आलाय नेहा जैनचा. कॅन यू हेल्प अस इम्पोर्टिंग ज्वेलरी फ्रॉम दुबई? ज्वेलरीसाठी येस, सगळे जे नॉर्म्स आहेत ते एकदा चेक करावे लागतील मला. आणि येस, डेफिनेटली डू कॉन्टॅक्ट विथ मी. आपण करूया प्रोसेस, कसं करता येईल ते बघूया. कारण पहिले तर लायसन्सिंग लागतील त्याच्यासाठी. ते लायसन्सिंग झाल्यानंतर वी कॅन हॅव, इंडियातले काही लायसन्स लागतात, ते कम्प्लीट झाल्यानंतर वी कॅन डू इट. म्हणजे हे डॉक्युमेंटेशनचा पार्ट आहे, तो कम्प्लीट झाल्यानंतर आपण करू शकतो. आणि करतात लोक सध्या. श्रीलंकावरनं, त्याच्यानंतर दुबईवरनं येतात मटेरियल. पण त्याचं जे कस्टम क्लिअरन्स आहे ना ते डिफरंट असतं. जे जनरल कस्टम क्लिअरन्स JNPT ला होतं किंवा एअरपोर्टला होतं, तसं ह्याचं जे आहे ज्वेलरीसाठीचं तर कस्टम क्लिअरन्स ते वेगळ्या ठिकाणी वेगळं एक प्रोटेक्शन्स त्याला भरपूर दिलेले आहेत. काही स्पेशली लोक आहेत तेच फक्त आतमध्ये एंटर करू शकतील, बिकॉज ज्वेलरी आहे तर कधी काय होईल काही सांगता येत नाही. सो त्याच्यासाठी खूप सिक्युरिटी लागते आणि पासेस लागतात. पासेस असेल तरच तुम्हाला आतमध्ये जायला परमिशन असते आणि जर का तुमची शिपमेंट असेल तरच तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. सो सिक्युरिटी खूप असते तिथे. सो होप नेहा तुला तुझा आन्सर मिळाला असेल आणि फॉर मोर डिटेल्स कनेक्ट विथ निशी. सो खूप छान कमेंट आली आहे तुमच्यासाठी कविता चौधरीकडनं. मला मुंबईमध्ये कुरिअर खूप लवकर मिळालं, खूप छान सर्व्हिस आहे, खूप सुंदर. खूप छान फीडबॅक दिलाय लाईव्ह मध्ये कविता, थँक्यू. हॅलो रुपाली शेलार, आपण थोडस हॅलो करूया. हॅलो अमृता जल्लीत, बरेच लोकांना टॅग केले तिथं. पुढचा प्रश्न आलाय, डू यू शेप सिल्वर ज्वेलरी आउटसाइड इंडिया? नेहाकडनं प्रश्न आलाय, डू यू शिप सिल्वर ज्वेलरी आउटसाइड ऑफ इंडिया? नाही, सध्या मी ज्वेलरी नाही एक्सपोर्ट करत आहे. ओके. बिकॉज त्याच्यासाठी पण वेगळे नॉर्म्स असतात. सो ती आता सध्या माझ्याकडे रेडी नाहीये, कारण आताच्या जे बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यातनच वेळ काढून मला त्याच्याकडे जास्ती लक्ष दिलं पाहिजे. सो ते होत नाहीये. बट डेफिनेटली वी कॅन स्टार्ट. मी त्याच्यासाठी प्रयत्न करेन. सिल्वर आणि गोल्ड साठी आय एम ट्राईंग फ्रॉम 2 years, पण डेफिनेटली आता जास्ती प्रयत्न करेन. सो थँक्यू सो मच. येस, सो हे देवाकडनं अशी ट्रिगर होती की तू आता हे पण सुरू कर म्हणून. ओके. की ह्यात काहीतरी कमी पडते असेल. सो पुढचा प्रश्न आलाय, हॅलो मेघा रणसुबे. अजून एक हा आलाय प्रश्न की मीरा बेनेसूरचा. भरपूर प्रश्न येतात. स्मॉल स्केल बिझनेस साठी कुरिअर साठी रजिस्टर करावे लागते का? कुरिअर साठी रजिस्टर करायची गरज ना, म्हणजे ते मेंबर नाही, डायरेक्टली तुम्ही नाव देऊ शकता. ओके. म्हणजे जसं इंटरनॅशनल कार्गो सर्व्हिस साठी तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड जनरेट करावा लागतो, त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही. तसं कुरिअर साठी असं काही मॅन्डेटरी नाहीये. पण जर तुम्हाला कमर्शियली चालू करायचं असेल तर इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड लायसन हे जरुरी आहे. ओके.
सो मला आता आपल्या प्रश्नाकडे वळायचंय, कारण बरेच प्रश्न येत आहेत आणि बरेच लोक पाहत आहेत. खूप छान छान कमेंट्स येत आहेत. अमृता जलीची कमेंट आली आहे, हायली रिकमेंडेड. नीतू राजवाणी आणि मानसी देवलकर. मानसी खूप लोकांना टॅग करते, थँक्यू मानसी. सो खूप लोक पाहत आहेत. मला सांग, इन्स्टार आणि लॉजिस्टिक. एक मला सांगायचं आहे, बोलू मी 1 मिनिट? हो 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 प्लीज. हा, तर जितके जास्ती लोक टॅग करतील ना, त्यांना सुद्धा समथिंग गिफ्ट असणार आहे. हे मी तुम्हाला सांगायचं मी विसरले, बट येस, छोटंसं गिफ्ट असणार आहे माझ्याकडनं. सो जे जितके जास्त टॅग होतील त्यांना मिळेल. ओके, सो टॅगिंग करत राहा, खूप लोक जॉईन होत राहा आणि इन्स्टार लॉजिस्टिक कडनं एक छोटंसं गिफ्ट असेल तुमच्याकडे. सो स्वातीचा परत एक प्रश्न आला आहे. डू कुरिअर कंपनीज चेक द कंटेंट ऑफ पॅकेज थरोली? हा एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. म्हणजे मला क्वेश्चन म्हणजे आपण पॅकेजिंग कम्प्लिटली करतो का हे? येस येस, जेव्हा कुरिअर कंपनी म्हणजे इन्स्टा लॉजिस्टिक काही पाठवण्याच्या आधी पूर्ण चेकिंग करून पाठवते, कसं असतं त्यांचं म्हणजे काम कसं होतं? हो हो, आम्ही कुठनंही जरी कलेक्ट केलं सामान तरी आम्ही एक गोष्ट चेक करतो. ओके. कारण प्रत्येक कंट्रीजचे काही काही नॉर्म्स आहेत, तिथे त्या गोष्टी चालत नाहीत. तर त्या चालत नाहीत तर आम्ही डायरेक्टली कस्टमरला सांगतो की हा चालत नाहीये, हा तुम्हाला परत आम्ही आणून देऊ किंवा तुम्ही येऊन घेऊन जा आमच्या ऑफिसमधनं, असं आपण सांगतो. किंवा जर का त्यांनी फोटो पाठवला तर त्याच वेळेला आपण सांगतो की या गोष्टी चालणार नाहीये, सो या गोष्टी तुम्ही पाठवू नका. आणि पॅकेजिंगचं सांगायचं झालं तर आपलं जे पॅकेजिंग होतं ते फुल्ली म्हणजे त्याला पूर्ण सेलो टेप लावलेले असतात आणि इतकं जास्ती पॅकिंग असतं की आतलं सामान सुद्धा हलणार नाही, एवढं ते पॅकेज केलेलं असतं. बिकॉज एअरपोर्टवर कसेही हँडल्स होतात जे बॉक्सेस आहेत ते. सो त्याच्यासाठी आम्ही बॉक्स पण असा वापरतो की जो की 3 लेअरचा बॉक्स असतो. नॉर्मली बघितला बॉक्स तर हा 2च लेअरचा बॉक्स असतो, पण आमचा जो बॉक्स आहे हा 3 लेअरचा बॉक्स असतो आणि बऱ्यापैकी जाड असतो. म्हणजे कितीही तुम्ही काही ब्लेड मारलं तरी वरचा लेअर निघतो, आतला लेअर निघत नाही. सो ओके, ग्रेट. पॅकेजिंग आमचं एवढं चांगलं असतं आणि बेस्ट आहे पॅकेजिंग. सो निशी, तू अनाऊन्स केल्यापासून खूप लोक टॅग करतायत, थँक्यू. खूप मस्त चालू आहे तुमचं टॅगिंगचं काम. सो मला आता पुढच्या प्रश्नाकडे वळायचंय. इन्स्टार लॉजिस्टिकची सक्सेस स्टोरीज आम्हाला ऐकायच्यात काही, की एकदम नाही का डिफिकल्ट होतं आणि ती सक्सेसफुली तुम्ही हे केलेले. येस, वन ऑफ द बेस्ट म्युझिक अकॅडमी आहे पुण्यातली. बेस्ट म्हणजे कुठलाही जो संगीतकार आहे त्यांनी तिथली परीक्षा दिलेलीच असते एकदा का होईना. सो अशी मोठी संगीत अकॅडमी आहे. सो त्यांची एन्क्वायरी आली होती, हार्मोनियम त्यांना पाठवायची होती आणि त्यांना असं वाटलं होतं की आपण कसं त्यांना विचारावं आम्हाला. तर त्यांनी असंच विचारलं की पाठवशील का तू? म्हटलं हा पाठवते, काहीच हरकत नाही, एवढं असं असं असेल. आणि एका क्षणात ते म्हटले ओके ठीक आहे फाईन, येऊन घेऊन जा, माझ्याकडे आत्ता रेडी 3 आहेत. म्हटलं ओके फाईन, मी येते, बघते, पॅकिंग करून आपण घेऊन जा. सो त्याच्यामध्ये एक डिफिकल्टी होती. त्यांनी व्यवस्थित त्याला एक आपली ट्रंक कशी असते त्या ट्रंक मध्ये त्यांनी ते पॅक केलं होतं. बट एअरपोर्टला गेल्यानंतर आम्हाला असं कळलं की त्याला लॉक पाहिजे. अरे बापरे. आणि मी कस्टमरला विचारणार, ही इज नॉट इन पुणे, ते आउट ऑफ पुणे होते. सो त्यांना कॉल करण्याचा तर प्रश्नच नव्हता. सो त्या प्रेझन्स ऑफ माइंडने मी विचार केला, माझ्या मुंबईतल्या पर्सनला सांगितलं बाय 2 लॉक्स आणि ते लावून टाका, काही हरकत नाही, जे पैसे असेल तर आपण बघून घेऊ काय करायचं, लावा लॉक. ते लॉक लावलं आणि ते पुढे गेलं आणि लिटरली विदिन 4 days मध्ये ते US ला पोहोचले, तिन्हीच्या तिन्ही हे. आणि त्यांना ते इतकं आवडलं की ते म्हणले इथून पुढे इन्स्ट्रुमेंट साठी आम्ही तुम्हालाच देणार, आम्ही दुसरीकडे कुठेच जाणार नाही. वाटलं तर ते डॉक्युमेंट म्हणे आम्ही दुसऱ्यांना देऊ, पण आम्ही इन्स्ट्रुमेंट तुम्हालाच देऊ, सगळ्या प्रकारचे आपण इन्स्ट्रुमेंट कुरिअर करतो. आणि असं ही एक मोठी सक्सेस स्टोरी आहे माझ्यासाठी, की एक मोठी संगीत अकॅडमी आहे की जी आमच्या पाठीमागे खंबीर उभी आहे आणि आम्हाला म्हणते की येस, यू आर डुईंग ग्रेट जॉब. एक्सलंट एक्सलंट. सो खूप छान वाटला आणि जो अंगावर शहारे आले तुझं ती सक्सेस स्टोरी ऐकून.
सो इव्हन मेंबर्स पण म्हणतात वाव ग्रेट वगैरे, खूप छान कमेंट्स यायला लागलेत. तर मला कमेंट्सच दिसत नाहीयेत ऍक्च्युली. हा, तर त्यासाठी 2 फोन घ्यावे लागतात मग इकडं असे 2 2 फोन असले की मला फक्त आधी वॉचिंग दिसत होतं, आता टॅगिंग पण दिसायला लागले आणि प्रश्न पण दिसायला लागलेत. सो ही एक चांगली गोष्ट आहे. सो एनस्टार लॉजिस्टिकनी दिवाळीसाठी काय ऑफर्स आणलेले आहेत? सो दिवाळीसाठी US वाल्यांना तर मस्त चांगलीच आहे. फार कमी रेट मध्ये आपण कुरिअर करतोय आणि 21+ kg असेल तर लाईक 743 रुपीज आहेत, जे की नथिंग आहेत. कारण आतापर्यंत आमच्या हायेस्ट ह्याच्यामध्ये 800-900 पर्यंत रेट हे गेले होते आणि सडनली एवढा 200-300 रुपये खालती आला रेट. सो दॅट इज द बेस्ट थिंग. त्याच्यानंतर 380 रुपीज UAE साठी आहे. सो असे काही रेट्स आहेत जे बेस्ट आहेत 21+ kg साठी. सो जितकं जास्ती तुम्ही लोकांना तुमच्या रिलेटिव्हला गिफ्ट देणार तेवढं जास्ती तुम्हाला रिटर्न मिळणार. हा एक कन्सेप्ट आहे ह्याच्या मागे. सो जास्ती केजेस साठी कमी चार्जेस केलेले आहेत. आणि डेफिनेटली आपण जेव्हा फॉरेनला किंवा दिवाळीसाठी पाठवतो तर आपण जास्तीच पाठवतो जनरली, कारण वर्षातनं खूप लोक एकदाच पाठवतात मे बी. सो त्याच्यासाठी हे कमी रेट्स केलेले आहेत आणि द बेस्ट रेट आहेत. आतापर्यंत माझ्या करिअर मधले बेस्ट रेट आहेत. एक्सलेंट. बिकॉज लॉकडाऊन नंतर लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये खूपच इश्यू झाले आहेत. सो त्या मनाने भारी आलेत या वर्षी रेट. सो पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी थोडे खूप लोक पाहतायत ऍक्च्युली. हॅलो नैना, हॅलो शुभू कुलकर्णी, हॅलो पूर्णिमाजी. प्रश्न विचारत राहा. अजून आपल्यासोबत निशी आहे पुढचे 10 मिनिट. सो निशी, आता तू दिलेले प्रश्न संपलेत, म्हणजे आपण जे डिस्कस केले त्याच्यावरनं मी जे प्रश्न काढले ते संपलेत. आता मला माझ्या मनातले काही शंका कुशंका आहेत ते विचारायचे आहेत आणि जेणेकरून मेंबर्स पर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून. सो हा बिझनेस तू कधी स्टार्ट केलास आणि किती वर्ष झाले? हा प्रश्न आम्ही सुरुवातीला विचारतो, पण आता आपल्याकडे भरपूर म्हणजे डिस्कशन झाले. सो मला आता अजून उत्सुकता लागली की किती वर्ष झाले त्या बिझनेस मध्ये तुला? हा बिझनेस ऍक्च्युली मी 2016 ला चालू केला, बट मी कुठेच प्रमोशन करत नव्हते बिकॉज साइड बाय साइड मी माझा जॉब पण करत होते हँडल. सो जॉब आणि बिझनेस असं चाललं होतं. बिकॉज माझी मुंबईची टीम जी होती ती सगळं कुरिअरचं बघायची. मी फक्त फोन करून सांगायचे इकडनं घ्यायचं तिकडनं घ्यायचं सगळं काम होऊन जायचं. बट जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा असं वाटायला लागलं अरे जॉब आपण आता सोडलाय तर आपण फुल टाइम ह्याच्यासाठी दिला पाहिजे. सो मी जवळपास 2017 ला जॉब सोडला आणि 2017 पासून मी या बिझनेसमध्ये कंटिन्युअली आहे. सो 2017 ते आज 2023 आय थिंक सो 6-7 इयर्स झाले आहेत हा सक्सेसफुली मी बिझनेस करते. म्हणजे मी जेव्हा स्टार्ट केलं होतं ना मला असं वाटलं तर मी करू शकेल की नाही, मी कारण जॉब पण सोडलेला आहे आता माझ्याकडे दुसरा काही ऑप्शनच नाही. सो असा विचार करून मी पूर्ण उडी मारली होती. नाही, फायनल डेस्टिनेशन माझा आता हा बिझनेस आहे. माझं ह्याच्या पलीकडे आता दुसरं काहीच नाहीये. पण मध्ये खूप अडचणी आल्या, खूप काही गोष्टी झाल्या, बट एक डोक्यामध्ये फिट होतं की नाही आपल्याला बिझनेस हा करायचाच आहे. सो ते थॉट होतं आणि जेव्हा MBA करत होते मी तेव्हापासून तर फिक्सच झालं होतं आपल्याला बिझनेसच करायचा आहे. अदरवाईज MBA करून माझा काय फायदा होईल हा एक विचार होता. सो असं करत 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 आता मी सक्सेसफुली मी भरपूर लोकांसोबत समोर बोलतेय जिला बिझनेस माझा जो बिझनेस आहे मला साधा एक्सप्लेन पण करता येत नव्हता. हाऊ टू टॉक फॉर माय बिझनेस हे पण जमत नव्हतं. सो मला इतकं छान वाटतंय आज तुमच्याशी बोलताना पण की ज्यांच्यामुळे माझी अशी फिनिक्स पक्षासारखी भरारी मिळतीये माझ्या बिझनेसला आणि मला पण त्यांच्यासोबत मी आज बोलतीये. सो इट वॉज प्लेजर फॉर मी टू टॉकिंग विथ यू. येस, पण त्यापेक्षा जास्त तुझी मेहनत आहे.
जी रात्रंदिवस तुम्ही लोक मेहनत घेता ना, जी तुमची ट्रान्सपरन्सी आहे, कन्सिस्टन्सी आहे, प्रत्येक गोष्ट तुम्ही ट्रान्सपरंटली तुमच्या क्लायंटला, आणि कितीतरी फीडबॅक आपण बघतो. सो हे फीडबॅक फक्त ह्याच्यामुळे नसतं, तुमच्यात स्पार्क आहे, आम्ही फक्त प्लॅटफॉर्म दिलाय. कितीतरी लोकांना प्लॅटफॉर्म पण मिळत नाही. प्लॅटफॉर्म ज्यांनी दिलाय, ज्यांना मिळालाय, त्यांनी एकदम संधीचं सोनं केले, आणि त्यात तू एक आहेस. सो मलाही चांगलं वाटतं की एक ऑनर फील होते की आपण चांगल्या लोकांसोबत काम करतोय. आपले टीम मेंबर्स खूप चांगले आहेत, ज्यांचे फीडबॅक्स कधी कुठेही निगेटिव्ह जात नाहीत. कुठं काही प्रॉब्लेम आला तर ते सांभाळून घेतात. सो आम्हालाही छान वाटतं चांगल्या लोकांसोबत कनेक्टेड राहायला. एनस्टार लॉजिस्टिक्स सोबत कनेक्टेड राहायला खूप छान वाटतं आम्हालाही. आणि अजून एक गोष्ट मला फक्त सांगायची आहे की ही जी मेहनत करत होते ती बिकॉज ऑफ फॅमिली, आणि मेन गोष्ट मी पर्सनल लेवलवर माझ्या घराच्या आजूबाजूला सुद्धा मी प्रमोशन अजूनपर्यंत केलेलं नाही. जे काय चालू आहे ते फक्त ग्रुप्सच्या ह्याच्यावर चालू आहे, आणि त्याच्यातच मला एवढं प्रेम आणि एवढे कस्टमर बेस मिळतोय ना. सो आय एम सो मच हॅपी. बट आता असं वाटायला लागलंय आपण पर्सनली पण आता करणं गरजेचं आहे. बट हा प्लॅटफॉर्म जो आहे ना, अमेझिंग आहे. MLA चा प्लॅटफॉर्म, आणि जे कनेक्शन होतं फ्रेंड्स सोबत किंवा आता मैत्रिणीच झाल्यात आहे माझ्या जवळपास सगळ्या. बट इतकं छान वाटतं जेव्हा मीटिंगला येतो. लास्ट सॅटर्डेची मीटिंग पण इतकी मस्त झाली, स्मूथली सगळी गेली. अमेझिंग प्लेजर असतं जेव्हा आपण फ्रेंड्सना किंवा आपल्या सारख्या विचार करणाऱ्या लोकांना किंवा लोकांसोबत असतो, तेव्हा इतकं छान वाटतं ना की येस, डेफिनेटली आपण पण सक्सेसफुल होणार. यांच्यासोबत आपण राहतोय ना, तर डेफिनेटली आपलं पण सक्सेस येणारच आहे कधी ना कधी. तर तसं माझं आज फिलिंग आहे की येस, मला पण असं बोलायचं होतं. येस, माझं पण झालंय ते स्वप्न पूर्ण, अभिलाषा मॅडम सोबत बोलायचं. नाही, ऍक्च्युली तू जे म्हणतेस ना की मीटिंग मध्ये भेटल्यानंतर सिरियसली म्हणजे एनर्जी एक्सचेंज होते. ते कॉम्पिटिटर नसतात. इतकं एनर्जी असते ना त्याच्यानंतर कितीतरी दिवस आपण त्या सगळ्या मेमरीज आठवण करत असतो की आम्ही ह्या मीटिंग मध्ये हे केलं, ह्या मीटिंग मध्ये हे लोक आले होते. सो तो एक वेगळा पार्ट असतो, आणि त्याला तुफान आम्ही मेहनत घेतलेली असते. छोटी मीटिंग असो किंवा मोठी मीटिंग असो, प्रत्येक गोष्टीला आम्ही मेहनत घेतलेली असते, आणि त्याला सगळेजण सपोर्ट करतात, आणि त्यामुळे ती मीटिंग पण एकदम सक्सेसफुल होते, स्मूथली जाते. वेळेत येणं, वेळेत प्रेझेंटेशन देणं, सगळ्या एवढे गेस्ट समोर प्रेझेंटेशन देणं. सो ते पण एक इतका मोठा कॉन्फिडन्स बिल्डिंग किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक भाग होऊन जातो. सो ऍक्च्युली खूप लोक असे डेव्हलप झालेले आहेत, आणि होत आहेत आता पण, चांगलं चाललंय, व्यवस्थित चालू आहे. सो मला पुढचा प्रश्न माझ्या मनातला घ्यायचा आहे की डोमेस्टिक कुरिअर सर्व्हिस हा व्यवसाय का निवडावा वाटला? कुठं क्लिक झालं तुला की मी ह्या फील्ड मध्ये जाईल, असं का वाटलं? ऍक्च्युली इंटरनॅशनल बिझनेस, थोडी मोठी नाही स्टोरी नाहीये मोठी, पण मी शॉर्ट मध्ये सांगते. सो इंटरनॅशनल कुरिअर करत असताना करता मला असं झालं की अरे आपण डोमेस्टिक करू शकतो, बट कुठे आपल्याला जास्ती करता येईल. पुण्यात मी विचार केला, मी रिसर्च केला. आपण कुठलाही बिझनेस करतो तेव्हा आय थिंक सो थोडाफार रिसर्च करणं गरजेचं आहे. आणि आपल्या लास्ट मीटिंग मध्ये पण कोणीतरी सांगितलं, मला आता आठवत नाही, की आपल्याला रिसर्च करणं गरजेचं आहे कुठलाही बिझनेस करताना. ते जाईल नाही जाईल, कसं होईल, काय होईल. सो मी विदिन पुण्याचा विचार केला, आणि विदिन महाराष्ट्र आणि विदिन इंडियाचा विचार केला. त्यावेळेला मला असं लक्षात आलं की विदिन पुण्यामध्ये मी बीट नाही करू शकत माझ्या कॉम्पिटिटर्सना. सो आय हॅव टेकन पुण्यातल्या पुण्यात मी नाही करू शकत. सो आय हॅव स्टार्टेड महाराष्ट्र आणि इंडिया. सो आपलं डोमेस्टिक हे महाराष्ट्र आणि पूर्ण इंडियासाठी आहे. पुण्यासाठी आम्ही सध्या तरी स्टॉप केलेला आहे. ओके. सो इंटरनॅशनल फर्स्ट सुरू झालं आणि त्यानंतर डोमेस्टिक चालू झालं, राईट? येस. ओके. सो इंटरनॅशनलचं फर्स्ट कुरिअर जेव्हा पास झालं, किंवा फर्स्ट कुरिअर किंवा फर्स्ट ऑर्डर तुला आठवते का? की त्यानंतर तुला काय फील आलं होतं? काय नाही आठवणार, बिकॉज दॅट वॉज द फर्स्ट थिंग फॉर मी. ती मलेशियासाठी होती, आणि मला माहिती होतं की रिंगेट्स मध्ये मला पैसे येणार आहेत. बिकॉज जो माणूस होता तो मलेशियामध्ये होता, आणि त्यांचं आणि माझं फक्त व्हॉट्सअपवर कन्व्हर्सेशन झालं होतं. त्यांनी मला पाहिलं नाही, मी त्यांना पाहिलं नाही. आणि पहिलं जे कुरिअर होतं माझं समथिंग 14,500 होतं, आणि त्यांनी ते रिंगेट्स मध्ये दिले होते मला.
मी इतकी खुश झाले होते की मला माझ्याकडे फॉरेन ट्रान्झॅक्शन झालं आणि माझ्याकडे फॉरेन रुपीज आले. सो ते एक उत्सुकता होती यार, मला रिंगेट्स मधनं मी इंडियन करन्सी मध्ये कसं ट्रान्सफर करेल. बट त्याचं काही टेन्शन नसतं, आपले बँक जे असतात ते करून घेतात आपल्या ह्याच्या बिहाफ मध्ये. त्याला एक शिफ्ट कोड थिंग असं असतं बँकेकडे, सो ते करतात. तर ती पण एक मला नवीन कन्सेप्ट समजली जेव्हा मी फर्स्ट असं काय केलं तेव्हा, की जे फॉरेन ट्रान्झॅक्शन आपल्या भारताच्या बँकेमध्ये होतात तेव्हा ते जे कन्व्हर्जन असतात ते बँकच करते, आपल्याला स्वतःला जाऊन करायची गरज नाही पडत, जी माझ्यासाठी नवीन गोष्ट होती शिकण्यासाठी. आता माझ्यासाठी नवीन गोष्ट होती आणि बऱ्याच मेंबरसाठी नवीन गोष्ट असणार आहे की जे भारताबाहेरचं ट्रान्झॅक्शन असतं ते आपल्याला आपल्या करन्सीमध्येच येतं. आपल्याला जास्त गडबड करायची गरज नाहीये, धडपड करायची गरज नाहीये. हा, म्हणजे आपण जास्ती डोकं लावून आता हे पैसे आलेत, आता मी ह्याचे कन्वर्ट कसं करू आणि मग माझ्याकडे कसे येतील ह्याची काही झंझट नसते. ते डायरेक्ट बँकेत करतात आणि ते अशाच ब्रांच तुम्हाला सांगतात की ज्या ठिकाणी असे ट्रान्झॅक्शन होतात जास्ती. ओके, सो मला असं वाटतं की आता आपण एंडला आलोय. आपण जायच्या आधी तुला रिलीव्ह करायच्या आधी तू आता परत एकदा दिवाळी ऑफर सांग. अजून तुला काही मनातलं शेअर करायचंय किंवा ज्यांना नवीन बिझनेस चालू करायचा आहे, इंटरनॅशनली त्यांना पोहोचवायचंय, काही कुरिअर किंवा काही चालू करायचंय, सो त्यांच्यासाठी काय तुझा मेसेज असेल तेही सांग. येस, माझे ऑफर्स पहिले सांगते मी. आता सध्या US, दुबई, UK आणि सिंगापूर ह्याच्या ऑफर्स चालू आहेत, पण बाकीच्या देशात पण जात आहेत कुरिअर. फक्त थोडासा लेट होतोय बिकॉज ऑफ कंजंक्शन या 3-4 कंट्रीजसाठी खूप जास्ती रश असल्यामुळे. आणि सेकंड थिंग की ज्यांना इंटरनॅशनली कुरिअर करायचं आहे सो त्यांनी काय करावं, काही नाही, त्यांनी मला फोन करावा, मला विचारावं फोन करून काय काय सामान आहे ते. येस, त्याच्यानंतर मी कोटेशन देऊन तुम्ही पाठवू शकता. आणि थर्ड थिंग मला जे बोलायचं आहे ते MLA कडनं मला काय मिळालं ते मला सांगायचं सगळ्यांना, बिकॉज हे सांगणं खूप गरजेचं आहे की व्हॉट इज MLA फॉर मी. माझी पहिली प्लॅटफॉर्म होता तो बिझनेस रिप्रेझेंट करण्यासाठीचा, आणि तेव्हापासून आतापर्यंतची जी माझी ग्रोथ आहे इट इज ट्रिमेंडसली 4 टाइम्स बिल्ड झाले आहे मी. कारण की जेव्हा अभिलाषा मॅम कोणाचे हे ठेवतात, काय म्हणतात, करिअर गायडन्स असतं, मीटिंग्स मी जे म्हणते, प्रत्येक मीटिंग मध्ये एक करिअर गायडन्स नाही तर 2 तरी असतात, ज्याच्यामुळे एक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आणि त्या गोष्टी मी प्रत्येक वेळेला माझ्या लाईफमध्ये, माझ्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करत गेले आणि बिकॉज ऑफ दॅट आज या लेवलवर पोहोचले. सो थँक्यू सो मच MLA अँड थँक्यू सो मच अभिलाषा मॅडम. कारण सगळेच टीममेट्स जे आहेत ते इतके जास्ती टॅग करतात की मला कधी कधी असं वाटतं यार किती लोक टॅग करतात. आणि खूप जणांचे फीडबॅक पण येतात, मॅडम तुम्हाला टॅग केलं म्हणून आम्ही कॉल केला. हे जे गोष्ट आहे ना, हे जे फिलिंग आहे ना, ती एक वेगळीच आहे की कोणाकोणाला फक्त एवढंच वाटतं की तुम्हाला एवढ्या लोकांनी टॅग केलंय तर तुम्ही कोण आहात हे बघण्यासाठी आम्ही फोन केला. सो हे अभिलाषा मॅडम तुम्ही दिलेलं आहे आमच्यासाठी, MLAच्या सगळ्याच मेंबर्ससाठी, MLBNच्या सगळ्याच मेंबर्ससाठी. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि मी खूप जास्ती बोलले त्याच्याबद्दल सॉरी. नाही, खूप छान बोलतेस, ऐकत राहा वाटते. मला आठवतंय तो प्रसंग जेव्हा तू 1 इयर MLBN मध्ये होतीस, त्यानंतर लग्नासाठी तू 1 वर्षाचा ब्रेक घेतलास आणि त्यानंतर एका मीटिंग मध्ये आलीस आणि म्हणली, मला कुठला तरी एक सक्सेस स्टोरी सांगितली की हा नंतर माझा काहीतरी 2-3 लाखाची काहीतरी ट्रान्झॅक्शन झालं होतं. सो ते तुम्ही पहिले टॅग केलं होतं, त्याच्यावरनं मला ट्रान्झॅक्शन झालं होतं आणि त्याच्या मला निशी परत तू MLBN जॉईन करू आणि त्याच्या 10 मिनिटात तू जॉईन झाली होतीस फक्त एका शब्दावर. सो तो जो ट्रस्ट होता ना तो मी परत गेन केलाय, त्याच्यासाठी मला खूप अभिमान वाटतो, माझा स्वतःचा मला अभिमान वाटतो की ठीक आहे आपण तेवढं चांगलं सर्व्हिस दिलं. मी सोडून घेतलेच नाही MLA ला. मी 1 वर्षासाठी गॅप घेतला होता बिकॉज मला सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या होत्या, बिझनेस पण आणि घर पण. त्यामुळे मी थोडेसे थांबले होते, मी कुठेच गेले नव्हते, मी इथेच होते मॅडम, फक्त मी दिसत नव्हते एवढंच होतं, पण माझ्या गोष्टी चालू होत्या.
आणि 2 का 3 वर्षापूर्वी मी एकच पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवरनं मला तेवढा बिझनेस मिळाला, जवळपास 1.5 लाखाचा बिझनेस मिळाला. आणि आय वॉज लाईक की बापरे, जर या 3 वर्षाच्या पोस्टवरनं जर मला एवढा बिझनेस मिळत असेल, जर का मी आपले जेव्हा हे असतं प्रमोशनल डे प्रमोशन डेज असतात, त्या प्रत्येक प्रमोशन डेला जर मी पोस्ट करत गेले, तर हाऊ मच बिझनेस आय कॅन जनरेट. मी जे जे गोष्ट सांगते ते फक्त एका शिपमेंटचे सांगते. इट इज नॉट लाईक की 3-4 गोष्टी एकत्र मिळाल्या, नाही. ओनली वन शिपमेंट, द ओनली वन कुरिअर कॉस्टिंग वॉज दॅट. सो तेच मी आज पोस्ट टाकली, मला तर आज का काल रात्री काहीतरी पोस्ट टाकली होती की तुम्ही जिमला पेमेंट केलंय पण तुम्ही जिमला जात नाहीत, बॉडी कशी बनेल. सो तुम्ही पोस्टिंग करा, उद्या प्रमोशनल डे आहे, मी रिमाइंडर टाकतेय. 5 वर्ष झालेत ग्रुपला, तरी पण मला असं वाटलं की ह्यांना एकदा रिमाइंडर टाकावं. जो 2000 रजिस्टर सेलर झालेत आता आपले, 2000 रजिस्टर सेलर्स आहेत आणि त्यांना सांगावं लागतं. मग बरेच वेळेस मग आपला डे कुठला आहे, हे कुठलं आहे, असं थोडंसं होतं, कारण ते खूप साऱ्या नेटवर्क प्लॅटफॉर्म वगैरे असतात आणि होऊ शकतं की माणूस बिझी असतो. सो मी सगळ्यांसाठीच एक रिमाइंडर टाकलं की जो दिखता है वो बिकता है, जो ज्यादा दिखता है वो ज्यादा बिकता है. सो कंटिन्यू पोस्टिंग करत राहा, कन्सिस्टन्सी दाखवा. खूप साऱ्या गोष्टी आहेत तसं तर शेअर करण्यासाठी कन्सिस्टन्सी, पण त्यापेक्षाही जास्त की तुम्ही आता जर प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन केलं तर त्याचा पुरेपूर वापर करून घ्या. सो हेच सगळ्यांना सांगत असते मी. आणि अजून एक गोष्ट, एक छोटीशीच गोष्ट बोलते. माझी वेबसाईट पण आहे आणि माझ्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही कुरिअरचं ट्रॅकिंग करू शकणार आहात. आता मी त्या गोष्टी तयार केलेल्या आहेत, फक्त ती आता चालू होतील. ही दिवाळीचं सगळी गडबड झाली की दिवाळी नंतर ती पण गोष्ट चालू होईल. आमचे सगळे कुरिअर तुम्ही आमच्या वेबसाईटवर ट्रॅक करू शकता. एक्सलंट एक्सलंट एक्सलंट. जेवढं ऑटोमॅटिक होऊ शकतं, जेवढं ट्रान्सपरन्सी देऊ शकतो आपण, तेवढं आपण देऊ शकतो. त्यामुळे काय होतं की ट्रस्ट गेन होतं की आपल्याला माहिती आहे आपलं कुरिअर कुठपर्यंत पोहोचले आणि किती दिवस लागतील. सो गुड, म्हणजे ते पण एक इन्व्हेस्टमेंट सुद्धा ती ट्रस्ट गेन करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो गुड. एक्झॅक्टली. तुझ्या पुढच्या भविष्य करिअर साठी खूप खूप शुभेच्छा निशी. अजून खूप ग्रोथ होऊ दे. जे तुझं हाफ ट्रक जात असेल किंवा फुल ट्रक जात असेल त्याचे अजून डबल टिबल होऊ दे. ह्या दिवाळीच्या नंतर भरपूर, ह्या दिवाळीपासूनच म्हणजे सुरुवात होऊ दे, भरपूर बिझनेस तुला मिळू दे, ही शुभेच्छा देईन मी तुला. आणि आता तुझी मी रजा घेईन. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू डिअर, थँक्यू. सो ह्या होत्या निशी शालिग्राम मुजुमदार. इंटरनॅशनल कुरिअर मध्ये होत्या, त्या आहेत त्या अजूनही, आणि त्यांची खूप छान ऑफर आहे, तुम्ही लाईव्ह मध्ये पाहू शकता. उद्याच्या भागात भेटूया तेजस्विनी अग्रवाल वेद सोबत, मेकअप आर्टिस्ट आहेत. तुम्ही 3 जे आम्ही हे केले म्हणजे रेकॉर्ड ब्रेक केलाय, 3ही इंटरनॅशनल कुरिअर वाल्यांसोबत, जे सर्व्हिस प्रोव्हायडर सोबत आपण इन लाईव्ह इंटरव्ह्यू घेऊन आता तो आम्ही त्याला ब्रेक करतोय. आणि मेकअप आर्टिस्ट असणारे जी बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट आहे आणि तिचे खूप सारे मेकअप तुम्ही त्याच्या पोस्टवर, तिच्या मॉडेल्सवर तुम्ही पाहिलं असेल. सो उद्याच्या भागामध्ये भेटूया ह्याच वेळेला रात्री 8 वाजता. आणि सगळ्यांनी जॉईन झाल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. सो स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.